विश्वव्यापी माया तिने झाकोळली छाया तिने झाकोळली छाया सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाली थोरी हा आपुलेची मन करी आपणा बंधन सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाली थोरी हा तुका म्हणे देवा तुम्ही कोळी उगवा सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाली थोरी प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग जवळच्या पाठातील जगद्गुरु तुकोबांच्या गाथ्यातील देवळीकरांच्या पट्टीप्रमाणे 328व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. जवळच्या प्रवचनामध्ये विश्वव्यापी माया तिने झाकोळली विश्वाला व्यापून टाकणारी माया व्यापकच आहे ना, पण फक्त सापेक्ष व्यापक आहे, पण व्यापक आहे. तर विश्वाला व्यापून टाकणारी माया त्याने झाकोळली छाया तिनं आपली सावली झाकोळून टाकली, म्हणजे आपल्यावर टाकली, पडदा टाकला जीवावर. सत्य गेले त्यामुळं म्हणजे शुद्ध चैतन्य ते भोळ्यावर गेलं. सत्य नाम तेच आहे फक्त परमात्मा. शुद्ध चैतन्य कोणतं चैतन्य? आणि ब्रह्मचैतन्य. ते ब्रह्मचैतन्य ते शुद्ध आहे आणि ते सत्य भोळ्यावर गेले. तेवढं सत्य जगामध्ये ते भोळ्यावर गेलं म्हणजे विसरात गेलं. भोळेपणात गेलं म्हणजे कशात गेलं? विसरात गेलं. आपल्या डोक्यातून ते वजा झाले. हो, आणि म्हणून काय झालं तर अविद्येची चाली म्हणून तिचा मोठेपणा वाढला. कोणाचा? अविद्येची चाली थोडी. हे कोणी केलं असेल? हे कुठाना नाही, कोणी केलं नाही. हे कोणी केलं नाही, आपले आपण केले. कोणी केले? हे आपले आपण केले. हे दुसऱ्याचा काही दोष नाही, काही नाही. हो, आता त्या देवावर आरोप येते की तुझी माया आवली आवली आपली माया, असं काही वर्णन येते, पण ते खरा अध्यारोप ते त्याच्यावर वर्णन तसं जर पाहिजे आपण घातला मग त्यानंच टाकले म्हणजे काय त्याच्यात मध्ये त्याच्यात सोयीत काय त्याचं कोणाचं ते परमात्म्याचं जगदंपाती खेळ केलाय. जनाबाई असा आरोप करतातच ना, का गाहा दाविला जगदाचा, का गाहा दाविला, जगदाचा आकार कशाला दाखविला असतो त्याला चित्रपट असं म्हणायला जनाबाई असं म्हणणं आहे. पण ते खरं नाही. ते बोलणं ते जरा कुठंच बोलणं. कसं बोलणं कुठे म्हणतात? कशाला कोणता काय दाखवत बसेल ते, त्याला काय गरज पडली दाखवायची? असं काही नाही. हा, ईश्वरत्वाला आल्यावर मात्र थोडं चावट बनलं. कोण? ब्रह्म. पण शुद्ध स्वरूपात ते चावट नाही हो, काही नाही ना. शुद्ध स्वरूपात निर्मळ आहे ते, त्याला काहीही कोणत्या गोष्टीची अपेक्षा नाही, काहीही नाही. ते असं शुद्ध स्वरूप असताना त्याच्यावर हे आरोप पण ईश्वरत्वाला आलं म्हणून तर तुकाराम महाराज होय हो म्हणले. बरोबर आहे, ते खरंय. दृष्टांत दिला. आमचा भाऊ चांगला आहे, आमचा भाऊ चांगला आहे. मला ते दृष्टांत विचार चांगला द्यायला. हा, आमचा भाऊ चांगला आहे, पण आमच्या भावाची बायको म्हणजे भाऊजाई. मग भाऊजाईचा जोपर्यंत आमच्या भावाशी संबंध आहे
तोपर्यंत ते आमचा भाऊ बेकार आहे. आमच्या भाऊजीचा बापा आमच्या भावाचा संबंध सुटला की आमचा भाऊ चांगला आहे. सुटतच नाही. पण सुटत ते तिला कसं सोडते, याला सोडील पण भावाला, पण बायकोला सोडतंय कसं सोडतंय ते नाही सोडत. मग तसं तुकाराम महाराज म्हणले, विचार करायला दृष्टांत मी जे जाता, पण तुकाराम महाराज हे म्हणले ना, भाऊ होता आपला पण या गांडीने ना भाऊ शिकला रंग काळे. हे बोलणं कोणावर आहे, त्याच्यावर. भाऊ होता भला, बकळ चांगला होता म्हणजे विठ्ठल. विठ्ठल कसा होता, भाऊ होता भला, लय चांगला होता विठ्ठल. पण ह्या रांडेने कोणती रांड, रुक्मिणी माया, रुक्मिणी नाव तिथे माया, तिनं नाचला असं आणि ते नाचला म्हणून ते अशा प्रकारे मग त्याची ती माया. आणि म्हणून म्हणलं ना ते त्यात मायेचं तादात्म्य घेऊन बोललं मम माया दुरत्य. इथं तादात्म्यात बोललं, कशात बोलले, रविवेशा गुणमयी मम माया दुरत्या मामे प्रपंचे माया मे तंत्र. हे ते बोलले ते कशात बोलले, तादात्म्यात बोललं. मम माया म्हणलं आणि मग मम माया म्हणलं की त्याने झाकुळली छाया, त्याने झाकुळली मग छाया टाकली आणि ह्या प्राण्याला मोहित केलं आणि मोहित करून आपला खेळ राहिली. त्या ईश्वराला त्या खेळाचा आनंद वाटायला. कसे कोण खेळायले, कसे बुडायले, कसे रडायले, परेशानी होईल ना आपली सगळे. आणि मग तेच म्हणालो हो. मग शास्त्री महाराजांनी म्हणलं होतं, पोरायचा झाला खेळ पण बेनकुळीचं मला आलं नाही. इथं पोरायचा झाला खेळ, पोर काय नाही हो खेळायला येतं, खेळायला घेऊन बेनकुळीला उचलायले, आपटायले, फेकून द्यायले. हे कोणाचा खेळ झाला, पोरायचा. पण मरण कोणाचा आले, बेनकुळी. मग त्याचा झाला खेळ. इथं आम्ही असं माणसाला काय केले, परीक्षण बेजार केले. तिने झाकुळलेली छाया आणि सत्य गेले भोळ्यावरी, अविद्येची चाली तीन आविद्य. चला हे कोणी केलं असेल पण नाही म्हणले, हे 1000 रुपये देतो. तुमचं तुम्ही अज्ञान आहे ते अज्ञान घालवा. त्या अज्ञानाने येळ केले तुम्हाला. आणि अज्ञानाचं कार्य मन आहे आणि ते मन आपापल्याला बंधन करायचे. ते बंधन 5 प्रकारचे सांगू आपण. त्यापैकी काल कोण्या गुणाचं बंधन चाललं आपल्या, कोण्या बंधनापैकी कोणते कोणते बंधन तुम्हाला पाठवावं फक्त. तुम्ही आम्हाला पुन्हा सांगायला बळ पडतंय. कर्मबंधन, गुणबंधन, देहसंघात बंधन, द्वैताचं बंधन. वा असं पाठ व्हावं श्रोत्याला. हा असं पाठ झालं जमलं बघा. आम्हाला शेवटच माहिती हे 5 बंधन आहेत बघा. त्यापैकी तुमच्यावर आता दुसऱ्या क्रमांकाचं बंधन चालू आहे आपलं त्रिगुणात्मक बंधन, हे गुण. तुम्हाला सांगितलं हे गुण बरं काय, कैसे किती बांधी ती कवणेली ती, ही 14वा अध्याय बघून घ्या, त्याच्या सगळं वर्णन आहे. हे बांधून टाकतात जीवाला आणि जीवाला कोण्या तरी आपल्या गुणात गुंतवून टाक. सत्वगुण वाढला तरी गुंतवितात, तमोगुण वाढला तरी गुंतवितात, रजोगुण वाढला तरी गुंतवितात. इतकंच आहे. रजोगुण वाढला तर या लोकात जन्म, सत्वगुण वाढला तर ऊर्ध्व लोकाला जावं लागतंय, तमोगुण वाढला तर नरकाला जावं लागतं. पण वरच्या लोकांना गेलं म्हणजे काही दिवस सुख आहे, पण पुन्हा पुनरावृत्तीला यावं लागतं. एवढ्यानं संपलं जन्म मरण असं मात्र नाही. सलोकता मुक्ती मुक्ती नाही ही काही, तात्पुरता दुःखाचा लय. लक्षात आलं की नाही, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती नाही. मग ही तात्पुरती निवृत्ती आहे. जसं दवाखान्यात गेल्यावर ताप आली आणि डॉक्टरनं औषध दिलं, पहिल्या काळात कोयल नावाचा कोयल म्हणा कोणती गोळी म्हणा दिली आणि ताप त्याची राहिल्यानं म्हणजे आता पुन्हा येणार नाही असं समजू नका. तितक्या पुरता तापीला तेव्हा आपण टाकलं, आजची बंद केली, आणखीन 2 महिन्याला येऊ शकते तिथं. त्याप्रमाणे सलोक मुक्ती मिळाली म्हणजे तितकं तुम्हाला तात्पुरतं दुःखाचा लय झाला आणि तुम्हाला सुख पुढे उभं टाकलं भोगायला. म्हणजे एवढं सुख उभा टाकलं म्हणजे कायमचं आहे का ते, नाही कायमचं. सलोक मुक्ती कायमचं सुख नाही, समीप मुक्ती कायमचं सुख नाही, स्वरूप मुक्ती सुद्धा कायमचं सुख नाही. मग मुक्ती सुख कोणतं कायमचं, तो सायुज्य. कोणत्या मुक्तीत, सायुज्य. मग अशी सायुज्य मुक्ती मिळाल्यावर कायमचं सुख प्राप्त होतं ना जीवाला. त्याला म्हणतात आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि तत्सापेक्ष परमानंद सुखाची प्राप्ती. तत्सापेक्ष बरं, त्याच्या सापेक्ष. हे दुःख निवृत्त झाल्याशिवाय ते मिळत नाही.
आणि ते मिळल्यावर दुःख हे सापेक्ष आहे. त्याच्या अपेक्षेने आत्यंतिक दुःख आहे म्हणून बरं काय परमानंद सुख आहे. आत्यंतिक दुःख नाही तर परमानंद सुख तरी कोण म्हणणार आहे. पण याच्या अपेक्षेनं ते असल्यामुळं तत्सापेक्ष शास्त्रकारांनी शब्द असा वापरलाय तिथं. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती तत्सापेक्ष परमानंद सुखाची प्राप्ती त्याच्या जीवाचं कल्याण. म्हणून हे कल्याण आणि व्हायचं असेल तुम्हाला तर ह्या गुणांचे बंधन काढून टाकावं लागतात. रस तंत काढूनच टाका पण सत्वगुण सुद्धा काढून राजस तामस हा सात्विक ते देखा हो उपाधी देखा दुःखम. वा हे सुद्धा उपाधी भरत भरणार लय कळते हो. नाही 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 त्या ओव्या हे ते सगळं सगळं आहे. पण एवढं त्याला रजगुणानं कसं गुंतवून टाकले मला कळतच नाही. लय त्या गुणानं बळजावपणा केलाय त्याच्यावर खूप हे असं. नाही तर त्याला सगळं कळते. म्हणजे राजस सात्विक तामस हे सुद्धा काय आहे उपाधीच आहे. त्या त्रिगुणाचं काय आहे जीवाला बंधन आहे बंधन. मग हे बंधन तोडलं पाहिजे आणि बंधन तोडून गुणातीत झालं पाहिजे. कसं झालं पाहिजे गुणातीत. म्हणजे या त्रिगुणाच्या वेगळं झालं पाहिजे. त्रिगुणाच्या वेगळं निर्गुण आहे. त्रिगुणाच्या वेगळं काय आहे म्हणून त्याला निर्गुण म्हणले. गुणातीतालाच निर्गुण म्हणतात थोडक्यात. भगवान परमात्मा गुणातीत आहे ब्रह्मांड नायक. मग त्याला निर्गुण ब्रह्म म्हणते. काय म्हणते निर्गुण निराकार तू ती रघुराया म्हणले ना संतही म्हणतात ना. त्याच्याबद्दल कोण काय म्हणाले. निर्गुण निराकार भगवंताचं एक स्वरूप मानतात ना सगळे संत. आणि आपल्या वारकऱ्यांना हे मान्य येतं सगळे. सगुण साकारही मान्य सगुण निराकारही मान्य वारकऱ्याला. आणि निर्गुण निराकारही मान्य. देवाची रूप 3 आहे. सगुण साकार 1 बरं काय. सगुण निराकार 2 आणि निर्गुण निराकार 3 रूप आहेत पांडुरंगाची. तिन्ही रूप आम्हाला वारकऱ्याला मान्य. काही लोकांना सगुण साकारच मान्य. निंबार्कादी निंबार्क आहेत ना तुमचे मधुराभक्तीचे लोक बरं काय. मधुराभक्तीचे जे लोक हे के साहेब ते हरे कृष्ण इत्यादी आहेत ना सगळे. हे सगळे मधुराभक्तीचे निंबार्क ते तुमचे रामानुज हे सगळे या लोकांना सगुण साकार. मी भक्त तो देवायचे बाकीचे रूप मान्य नाही. ते मानित नाहीत आणि ते अद्वैतवादाला मानित नाही. त्यांना द्वैतवाद मान्य. पण ठीक आहे ते त्यांना ते रूप मान्य. कोणाला सगुण निराकार मान्य म्हणजे आर्य समाजिकांना सगुण निराकार नाही. सगुण नाही नाही सगुण निराकार. सगुण निराकारच मान्य त्यांना त्या लोकांना. त्याच्यात गुण मानतात ते ईश्वरात पण आकार मानित नाही. ठीक आहे लोक. आणि काही लोकांना निर्गुण निराकार गुणही नाही त्याच्यात त्याला आकारही नाही. आणि खरं वास्तव रूप त्याचं तीच आहे. कोणतं हा. आणि निर्गुण निराकार माहूर माझे गाव. काय निर्गुण निराकार दादा माहूर माझं गाव हे कोण सांगावया आले आलो नाही. माहेर म्हणल्यावर बाई झाली आणि तिथं मग आलो कसं जमत गडी झाला. आलो म्हणल्यावर गडी झाला. आपल्याला माहेर असते का. आपल्याला माहेर आहे का. बाहेर असते माहेर बरोबर. आपल्याला सासर बरोबर आहे की नाही. मग निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव आणि शकून सांगावया आले यमाय माझं म्हणजे निर्गुण निराकार. मला वाटतं ही कोण आहे. ही निर्गुण निराकार शकून सांगायला आलेली ही माया आहे की ब्रह्म आहे. आली म्हणाली ना ती स्त्रीलिंगातून शब्द वापरायली. भारुडाचे अर्थ तरी लावतात आले पाहिजे कुठे ते. तर मी तर म्हणतो एकनाथ महाराज भारुड सांगितले का खरा महाराज झाला. हा 6 लाख नाही. मी शास्त्र शिकलोय म्हणणार ते शास्त्र सोडविले. रसिकेतला गेला आणि सर्टिफिकेट जरी कमविलं कशाचं शास्त्रात. मी हे शास्त्र सोडलं वेदांत न्यायशास्त्र तर्कशास्त्र हे माझ्याकडे सर्टिफिकेट आहे. त्यांना नोकरी सटक्या लागतील. 2 लाख 3 लाख पगार मिळाला. किती लाख 2-3 लाख. तिकडचा आचार्य संस्कृतचा जर असेल ना 2-3 लाख पगार मिळाला महाराज. शास्त्री महाराज त्या काळात लागत होते. झटक्याला उठायच्या अर्थ लागते
हम है मुंडा तुम है मुंडा मुंडा है तेरा बाप तेरे बाप ने गदा चोदा हमको लगे पाप. हे लावते हे अर्थ. याचा अर्थ इकडं करावं लागलं, महाराष्ट्रात येऊन शिकावं लागलं का नाही, आणि ते परंपरेने घ्यावं लागलं की नाही. म्हणजे नाथ महाराजांनी केलेली भारुडे कुठ त्यांनी कोण्या शिष्याला शिकवली, त्या शिष्यापासून असं खाली 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 मग ते कळलं तुम्हाला. ज्यानं कुठ केलं त्याला कुणाचा अर्थ करतो, इतरांना काय कळेल कुणाचा अर्थ. बरेचसे काय अभंग आवडे की नाही. हा आता ही माया बोलायलेली, हे निर्गुण निराकार बोलायली माया आहे. हा मग काय निर्गुण निराकार भगवंताचं वास्तव रूप आहे, त्याला आकार नाही कोणता, काय नाही काय नाही काय नाही. असं जे स्वरूप आहे तर त्या स्वरूपाला आच्छादन करून टाकलं कोणी, तिने झाकून छाया. आणि म्हणून ते सत्य खरं निर्गुण निराकार भोळ्यावर घालून टाकलं. आणि हे आपलं मन आपल्याला बंधन करतंय, आणि बंधन करतंय मग त्यापैकी बंधन आहे आपल्याला गुणाचं. हा हे त्रिगुण, आणि त्रिगुण म्हणजे मायेची सावली. मायेची काही सावली आहे, गुण ती त्रिगुण आहेत ना, तिची सावली. आधी माया, मायानंतर महत्त्व, आणि महत्त्वानंतर त्रिगुण आहेत ना. महत्त्व म्हणजे त्रिगुणाची एक मुस. महत्त्व म्हणजे काय काय हे काय तसं काहीच नाही. झाडाचा एक गुंठा, एक बूड, एक बूड लक्षात आलं नाही. खाल्लं बूड मुळ्यापासला भाग म्हणजे ब्रह्म, त्याच्यावर सरळ बूड म्हणजे माया, त्याच्यावर 3 फाट्याचा एक एकत्रित ठिकाणा, त्याचं नाव महत्त्व. आणि त्याच्यावरही 3 फाटे फुटले, ते झाले रजोगुण तमोगुण ब्रह्मा विष्णू. आणि तिथून हजारो शाखा झाल्या त्या वृक्षाच्या. कोणत्या संसार वृक्षाच्या. त्याचा विचार विस्तार, ते खूप विस्तार वाढला. मग ते आता तेच आपल्याला एक म्हणायचंय, म्हणजे हे जे मनाधिक आहेत ना, हे त्या मायेची छाया आहे. मायेची काय, हे तुमचे गुण आहेत ना, मायेची छाया आहे. आणि असे गुण आपल्याला, मग आपल्याला कसं व्हायला पाहिजे, गुणातीत व्हायला. गुणातीत झालं किंवा आपल्या जीवनाचं काम. त्याच्याबद्दल मला त्या अर्जुनाने प्रश्न केलाय ना भगवद्गीतेमध्ये. भगवंतांना असं मी सांगितलं, जसं मी सांगायलो ही देवाचीच उक्ती आहे ना. हे बोलायलो ते कोण बोलायलाय, कृष्ण बोलायला. कृष्ण म्हणायला गुणातीत हो अर्जुना, तू कोणत्या गुणात राहू नको. कोणत्या गुणात राहशील तर जन्ममरण चुकणार नाही, तृणाच्या पलीकडे जाय असं देव म्हणल्यावर अर्जुनाला मग बुद्धी स्फुरली. आणि त्यानं प्रश्न केला त्या 14व्या अध्यायामध्ये, कैर्लिंगे 3 गुणाने तान नतितो भवति प्रभो किमाचार कथम चैतांस 3 गुणानति वर्तते. असा श्लोक आहे. असा श्लोक आहे की नाही पाहता आहे काय. 14व्या अर्जुन वाच, कोण बोलतंय हे, अर्जुन बोलतंय. अर्जुन वाच कैर्लिंगे 3 गुणाने तान नतितो भवति प्रभो किमाचार कथम चैतांस 3 गुणानति वर्तते. असं वर्णन तिथं आलेलं आहे. म्हणजे काय, कैर्लिंगे 3 गुणाने तान, कोणते गुणातीत पुरुष कोणत्या चिन्हानं ओळखावा. कैर्लिंगे 3 लिंग नाम चिन्ह, गुणाने तान काय नतितो भवति प्रभो, गुणाने तान अतितो भवति प्रभो, म्हणजे गुणाच्या अतीत असलेला हे प्रभो तो पुरुष काय कसा ओळखावा. किमाचार कथम चैतांस, तो कसा वागतो. किम आचार, किम आचार नाम कसा वागतो. गुणातीत झालेला पुरुष कसा वागतो. कथम चैतांस 3 गुणानति वर्तते. मग ते कसा ओळखावा, त्याचं ठिकाण काय, हे असा सगळा पत्ता माग मुद्दा त्या गुणातीत पुरुषाचा या श्लोकात पुसला, विचारला कोणी. आणि तिथून पुढे 14व्या अध्यायाचा शेवटपर्यंत गुणातीत पुरुषाचंच वर्णन केलं. श्री भगवान वाच प्रकाशंच प्रवर्तींच मोहमेव च पांडव न द्वेष्टी न प्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षते. त्याच्या पुढचा उत्तराचा श्लोक सुरू झाला. ते सगळे श्लोक बघा तुम्ही. हो, मग गुणातीत पुरुषाचं वर्णन करत असताना माना अपमान तुल्य तुल्य मित्रारी पक्ष, हे श्लोक त्याच्याबद्दल होते. मान तरी सारखा, अपमान तरी सारखा, शत्रू तरी सारखा, मित्र तरी. हे नाही भाऊ, हे कोणाचं वर्णन चाललंय. जसं हे समशत्रू मित्र जैन वाराव्या, तसं इथं येते
ते तिथला भक्त आणि इथला गुणातीत एकच का दोन? फिरू 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 भगवद्गीतेत वेगळ्या वेगळ्या शब्दातून तेच सांगितले झाले. बस बोलायचंच नाही. जसं 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र रूपानं वर्णन केलं. हे क्षेत्र म्हणजे पार्थ आहे परिषदे जे हे क्षेत्र म्हणजे हे जाणे तो जो बोली जे क्षेत्रज्ञ येथे असं क्षेत्र रूपानं वर्णन केलं ना. त्याचं वर्णन मायेतून रूपातून केलं. म्हणजे वेगवेगळ्या पद्धत तेच पुन्हा 15व्या अध्यायामध्ये वृक्ष रूपानं वर्णन केलं. काय वेगळ्या वेगळ्या रूपानं जरी काही सांगितलं असेल तर तात्विक विचार एकच आहे. फक्त कळलं पाहिजे माणसाला. हा प्रस्थांतरीतला एक मानलाय. वेदांताची प्रस्थांतरी मराठी भाषेतली जी सांगितली त्यापैकी गाथा एक ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत. वेदांताच्या प्रस्थांतरीचे 3 ग्रंथ मराठी भाषेतील. संस्कृत भाषेतील 3 ग्रंथ त्याच वेदांताच्या प्रस्थांतरीचे संस्कृत भाषेतील 3 ग्रंथ उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता. कोणते कोणते हनुमानराव? ब्रह्मसूत्र, हा उपनिषद, भगवद्गीता. भाषा कोणती आहे 3 ग्रंथाची? मराठी. भाषा कोणती? संस्कृत. मग संस्कृत भाषा आहे पण विषय मात्र वेदांत. वेदांताची प्रस्थांतरी इथून वेदांताला उठाव मिळाला. लक्षात आलं? म्हणजे 3 ग्रंथाचा विषय एकच असल्यासारखा आहे पण भाषा संस्कृत आहे. आणि तेच विषय आपल्या मराठी भाषेत आणला कोणी? ज्ञानोबारायांनी, एकनाथ महाराजांनी, तुकोबा. म्हणजे एकनाथ महाराजांनी एकनाथचे भागवत केलं, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी भगवद्गीता केली टीका, आणि तुकाराम महाराजांनी कशाच्याच आधारे नाही आपल्याच आधारे गाथा केल्या. कमाल आहे की नाही? ज्ञानोबारायांना श्लोकाला श्लोक आहे बोलायला, नाथांना श्लोकाला श्लोक आहे बोलायला. मला वाटतं ह्या ज्ञानोबारायापेक्षा नाथ महाराजांपेक्षा ही खरी कमाल आहे. कोणाची? तुकाराम महाराजांनी. काय कुठं आहे का काय प्रकरण तिथे कुठं? आणि बिना प्रकरणाचं बोलायचं. मनाला येईल तेव्हा, प्रसंग येईल तेव्हा असं बोलले महाराज. हा एवढं खरंय. यांनी अभ्यास गाथ्याचा, भागवताचा, गीतेचा, भागवताचा, ज्ञानेश्वरीचा अभ्यास आधी केलाच. केल्याशिवाय सावली छाया उमटली नाही गाथ्यावर. जशाच तसं भागवत आणि जशाच तशी ज्ञानेश्वरी कशात आहे? आता या अभंगामध्ये सगळं वर्णन कोणाचं आहे? गुणातीत पुरुषाचं पुढे वर्णन आहे. आता मग गुणातीत म्हणजे त्रिगुणाच्या वेगळं होय. तुम्ही कोळीही उगवा, तुम्ही कोळीही, हे कोळ तुम्हीच करा देवा असं म्हणाले ना तुकाराम महाराज. कोळ कोळ्याचा विचार पुन्हा बघू. पण इथं सत काय की आपुलेची म्हणत खरी आपला बंधन. मग ते गुणाचं बंधन पडले आणि ते गुणाचं बंधन कसं करायचं? मग ते जे मुक्त पुरुषाचं वर्णन केलं, गुणातीत पुरुषाचं वर्णन भगवंतांनी केलं. आणि अर्जुनानं तो प्रश्न विचारला. सतीदेवानं सांगितलं याला कारणीभूत फक्त आपलं अज्ञान आहे. आपलं अज्ञान काढून टाकलं अर्जुना, त्या अज्ञानानं हे गुणाचं बंधन तुटतं. अज्ञान गेलं की गुण गेले, अज्ञान गेलं की काय? गुण गेले. अरे मन, अज्ञान, अविद्या, माया हे जे काही नाव आहेत ते एकाच पदार्थाला आहेत. आणि याची निवृत्ती केली मग त्रिगुण गेले. आणि त्रिगुण गेले की गुणातीत पुरुष झाला म्हणजे निर्गुण ब्रह्म झाला. आणि त्या गुणातीत पुरुषाचं वर्णन पुढे पुढे सदैव केलं. आणि तो गुणातीत हो, गुणातीतच उच्यते. एका श्लोकात आहे गुणातीतच उच्यते. तो गुणातीत म्हणतात. त्याचं सगळं वर्णन तुम्ही बघून घ्या. 14वा अध्याय सगळा अध्याय सांगणं इथं काय होणार आहे. पण ते सगळा अध्याय तुम्ही पाहून घ्या, तपासून घ्या. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की महाराज बोलले. पण तुम्हाला त्याच्यात डोकं लागलं पाहिजे, ते कळलं पाहिजे, ते विषय तुमच्या विषयात प्रवेश झाला पाहिजे. काय म्हणाले देव कृष्ण परमात्मा काय म्हणाले ते. म्हणून जोपर्यंत गुण आहे तोपर्यंत नाही भाऊ जन्म मरण चुकत नाही. सत्वगुणी असा, रजोगुणी असा, तमगुणी असा. फक्त एवढंच आहे रजतमापेक्षा सत्वगुण चांगला आहे. रजतमापेक्षा सत्वगुण चांगला आहे. कारण काय सत्वगुणात येणं तर मला वाटतं अर्ध काम होणे. कारण काय 2 गुणच आधी मुंडक आपल्याला वरी होऊ देत नाही. त्या सत्वगुणाचं मुंडक हे 2 गुण आधी वरीच होऊ देत नाही. काय म्हणणे तुमचं? का होऊ देते?
महाराज होऊ द्या नाही संन्यास घेऊ द्या काय वाटत ते प्रयत्न करू द्या या जीवन कळलं का ते सत्वगुणाला वरी ठेवू देत नाही ते दोघ जण विवेका मिळाल्या सत्वगुण हा समूळ उच्छेदी तिन्ही गुण वा सहज प्रगटे नित्य निर्गुण गुण बंधन ते मिथ्या पण काय कायचा उत्कर्ष झाला पाहिजे विवेका मिळाल्या सत्वगुण हा पण सत्वगुण कशाला मिळावा ज्ञान कशा विवेकाला पण आपला कोणाला मिळतंय अविवेकाला मिळतंय मग काय घेऊ द्यावं का होय सत्वगुण जरी उत्कर्ष झाला आपल्याकडं तर कशाला मिसळत ते अविवेकाला आणि अविवेकाला मिसळल्यावर काय उपयोग नाही भाऊ बरोबर आहे ना नाही नाही तुम्ही सांगा मग काय सत्वगुण जरी वाढला आणि अविचाराकडे गेला अविचाराकडे म्हणजे लोकांतर मिळावं मला सुख प्राप्त व्हावं हे अशा प्रकाराकडे गेला अविचारच हे तरी आणि तिकडे जर गेला तर पुन्हा जन्मपर्यंत कुठे चुकल त्याला आणि ते जर विचाराला विसरला तर विचाराला सत्वगुण कशाला मिळाला आणि म्हणून सगळ्यात विवेक आपला मित्र आहे विचार आहे ना विचार खरा महत्वाचा म्हणून विचार सोयी मे दुष्या शास्त्रात वर्णन आहे ना कस्त्वम पोहम नाही कस्त्वम पोहम गतमिदं जातम होय कर्तास्य विद्यते उपादानं किमस्ति विचार सोयी मे दुष्या योग वासिष्ठ कोणत्या ग्रंथातला श्लोक आहे योग वासिष्ठातला श्लोक योग वासिष्ठ ग्रंथामध्ये काय कस्त्वम तू कोण पोहम मी कथमिदं जातम हे जगत कसं झालं कथमिदं जातम को वै कर्तास्य विद्यते ह्या जगताचा कर्ता कोण उपादानं किमस्ति ह्या जगताचं उपादान कारण काय विचार सोय मे दुष्या हे विचार मला तुम्ही सांगा असा शिष्य प्रश्न करते राम प्रश्न करतात मग योग वासिष्ठामध्ये योग वासिष्ठ वशिष्ठ गुरुजींचा ग्रंथ आहे वशिष्ठ ऋषींनी रामाला ब्रह्मज्ञान सांगितलंय विनायक भाऊ आपल्यात फक्त 2 अध्याय आहेत रामायणात भावार्थाने 2 अध्याय आहेत का वशिष्ठ सांगायचं रामाला एक अध्याय 350 ओवीचा आणि एक 150 ओवीचा जवळजवळ 400-500 वेळा खर्च केल्या विश्वामित्र आलती त्यावेळेला बरोबर आहे की नाही कोण्या कांडातली कथा आहे रामाला लक्ष्मणला मागायला विश्वामित्र आले त्यावेळेला वशिष्ठ गुरुजींनी त्यांना ब्रह्मज्ञान सांगितलं ब्रह्मज्ञान आधी नाही सांगितलं विश्वामित्र ती तुम्हाला माहिती आहे ना विश्वामित्र आला विश्वामित्र आले दशरथ राजा बॅन लावून सामोरे गेले वशिष्ठ महाराज संघ होते हा बघा खरा तर हे जातवान क्षत्रिय आहे जातवान ब्राह्मण नाही म्हणजे ब्राह्मणाचा पोरगा नाही विश्वामित्र राजाचा पोरगा आहे हिके साहेब असं बामण व्हावं लागतं या हिके साहेबाला बामण करावं लागले जाळव फांडू घातले पण पंचांग शिकावं लागेल की नाही होय पंचांग शिकावं जमते तुम्ही अहो ब्राह्मण काय कपाळावर लिहिले ब्राह्मण वंशात जन्मला म्हणजे ब्राह्मण होते मूर्ख मनात लक्ष नाही ते धनगर वंशात जन्म द्या फक्त ब्राह्मण व्हायला पाहिजे हे विश्वामित्र स्वतः म्हणलाच होता मी ब्राह्मण होईल ब्राह्मणच होईल त्याला पटलं नाही क्षत्रियाचं तेज क्षत्रिय तेजापेक्षा ब्रह्मतेज भारी आहे क्षत्रिय तेजापेक्षा हा शरदपी येथे क्षत्रिय कसे येतं एक बाण लावला तर भारत नष्ट करून टाकते जग नष्ट करून टाकते आहे का नाही ताकद कशा बाणा त्या बाणावर जर ब्रह्मास्त्र जोडलं त्याचं नाव आहे त्याही ब्रह्मास्त्र दुसरं त्याच्या ओरिजिनल ब्रह्मास्त्र ब्रह्मशिरोअस्त्र म्हणतात त्याला नुसतं ब्रह्मास्त्र नाही कोणतं अस्त्र ब्रह्मशिरोअस्त्र आणि ते ब्रह्मशिरास्त्र जर सोडलं का जग नष्ट होऊन जाईल एवढी पावर आहे त्याच्यात बाणा पण एवढी जरी पावर असली तर ब्राह्मणाच्या निष्ठ्या वाचेत सामर्थ्य हे शरादपी तर ते शापादपी आहे ही पावर लक्षात आली कोणाच्या विश्वामित्र एक बार विश्वामित्र हो जंगलामध्ये शिकार करायला विश्वामित्र राजा आहे बरं भाऊ त्याच्या बापाचं नाव काय गाधी आणि गाधी ज म्हणजे विश्वा गाधी ज म्हणजे गाधी पासून जन्माला त्याचं नाव विश्वामित्र गाधी ज
आणि बापाचं नाव गादी. राजा गादी होता नाही भाऊ, त्याचा पोरगा हे राज्य करीत होता, ते मराठीत होता, क्षत्रिय होता, लक्षात आलं की नाही. आणि युद्धाला निघाला, आणि युद्ध चला म्हणजे जंगलामध्ये शिकार करा, निघाले शिकार करा. जा 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 वशिष्ठ ऋषीच्या आश्रमाला आले. कोणाच्या आश्रमाला? वशिष्ठ ऋषीच्या आश्रमाला. राजा गादीच पुत्र आला, म्हणजे गादीचा पुत्र आलाय विश्वामित्र. वशिष्ठ भूषण वाटत. त्यांच्याकडे एक नंदिनी नावाची गाय होती. कोणाचं? वशिष्ठाकडे. आणि ती इच्छेले पदार्थ पुरवित होती. ती कामधेनूची एक गाय नंदिनी. नाव काय? नंदिनी. आणि ती कामधेनूची पोरगी नाही भाऊ, मागं ती देणारी गाय होती वशिष्ठाकडे. आणि ती गाय विश्वामित्राला बघितली. विश्वामित्र म्हणले वशिष्ठाला, एवढी गाय आम्हाला द्या. ती झालं सहस्रार्जुन. आम्ही सहस्रार्जुन आणि जमदाग्नी हे प्रकारे ना ते प्रकार झाला. विश्वामित्र वशिष्ठ म्हणजे राजन, ही गाय आमची नंदिनी राखी आम्हाला देता येत नाही. मी बळून येतो म्हणलं. तू काय समजायला? वशिष्ठ म्हणजे नका महाराज तसं करू म्हणलं. ब्राह्मण म्हणल्यावर त्याच्यातला एक शांत नावाचा गुण आहे भाऊ. कोणी वर चढ करून आला तरी हात जोडायचा. केव्हा शौचम शांती राजमेव ज्ञान विज्ञान मास्तिक्यम ब्रह्म कर्म. शांत नावाचा एक गुण त्याच्याकडे 9 गुणातला. कोणता? शांती त्याच्याकडे असते. हात जोडले, नाही नाही मी नाही येऊ शकत, नका तसं करू. लावला बाण, बांगला ओढी नाना प्रकारचे अस्त्र टाकून कोण? आधी साधे बाण सोडले. त्यानं गवताची आधी काडी घेतली फक्त. कोणी? वशिष्ठ. ते गवताची काडी घेतली, त्याच्यावर मंत्र आणि ती काडी सोडली. ती काडी उभी राहिली. ह्याचे किती बाण येऊ लागले, ती निवारण होऊ लागली. मोठे मोठे अस्त्र वापरले वागून सगळे अस्त्र फेल झाले. कशा पुढे? ब्रह्मदंड म्हणतात त्याला, ब्रह्मदंड. विश्वामित्राने विचार केला, एवढे अस्त्र सोडले, नुसत्या ब्रह्मदंडांच्या काळीनं आरविले. काय केले ब्राह्मण? आपण ब्राह्मण झालं पाहिजे. धिक्कार केला क्षत्रियाच्या बळाला. हे क्षत्रियाच्या बळ आहे ना, त्याला काय केला? धिक बलम क्षत्रिय बलम ब्रह्म तेजोही बलम बलम एकेन ब्रह्मदंडेन सर्व अस्त्र हरंतीने. काय म्हणला ते विश्वामित्र? काय म्हणला भाऊ? विश्वामित्र श्लोक आहे. हा काय म्हणला? धिक बलम क्षत्रिय बलम, म्हणजे क्षत्रियाच्या बळाला धिक्कार असो. हा ब्रह्म तेजो ही बलम बलम. ब्राह्मणाचं जे तेज आहे हेच खरं बळ आहे. लक्षात आलं? एकेन ब्रह्मदंडेन, एक निस्ता ब्राह्मणाचा दंड म्हणजे ती काडी सोडली तर सर्व अस्त्र हरणती मे. माझे सर्व अस्त्र हे ना हरण केले. इथून पुढे मी ब्राह्मण होईल आणि ब्रह्म ऋषी म्हणून घेईल असा हट्ट धरला भाऊ. तिथून घरला आला, एक डोंगरावर गेला हिमालयावर गायला तप करायला. आणि लाखो करोडो वर्ष तपश्चर्या करून काय मिळविलं? ब्राह्मणपणा मिळविला. आणि ब्रह्म ऋषी म्हणून घेतले नाही भाऊ. कोणी? आज गायत्री मंत्रासाठी करू शके तुझी सृष्टी असं वर्णन ज्याचं केलं जाते. ते काय मुळातला ब्राह्मणाचा पोरगा आहे का? कोण आहे ते? तुम्हाला होता येत नाही काय? कावा होणार? सुटणार तपश्चर्या होईना. आणि तप केल्यावरच ही पदवी मिळत असते. नुसतं ब्राह्मणाच्या वंशात जन्माला हॉटेलवर जेवतं बोंबलं चिंतय काय मोकार मोकार कुत्रे म्हणे काय केलं का म्हणून होणार? नाव घेऊ नका. या तपात तेजात प्रवीण असेल तो ब्राह्मण असे वशिष्ठ. त्यांना विश्वामित्र तसे विश्वामित्रानं आपलं ब्रह्मतेज प्राप्त करून घेतलं. शेवट ब्राह्मण म्हणून घेतलं. तुझी सृष्टी ब्रह्मदेवाच्या चढावर तयार करायला लागले. मोठे यज्ञादी करत होते मागून मागून. हा सगळं व असे होते विश्वामित्र महाराज हट्टी. आणि त्या विश्वामित्राला हे सांगायचं तुम्हाला काय सांगू लागलो मी की ते विश्वामित्र रामाला न्यायला आले. रामाला आणि रामाला न्यायला आले मागायला. मग त्याच्या अगोदर बरेच दिवस या दोघांचं खटकलं होतं.
कोणाचं विश्वामित्र वशिष्ठ. त्याचे 100 पोरं मारले यानं. किती? 100. वशिष्ठाचे 100 पोरं खतम केले. कोणी? हा, वशिष्ठाचा लाग नव्हता कोणापुढे? विश्वामित्र यारबारचा त्याला मारायला आलता घरला. कोण? विश्वामित्र विश्वामित्र आला आणि दगड घेऊन वरी अंगणात झाडा जाऊन बसला त्याच्या वशिष्ठाचा. पण बघा भाऊ, तुम्हाला सांगतो, कधी लक्षात ठेवा, तृण नाही त्याचे पडला दाबाने जाय तो विढून यावा. मोप आग्नीचा लोळ पडलाय, पण ते पेटाया गवत खाली होत नुसतं का कसं पेट तसं तिकडून शाद एक द्याला थोडे हानी घेऊन बी हातात आला आणि इकडून हात जोडले की गार पडते. हा, नराची हात दुष्टाई त्यामध्ये काय तरी तेच आहे ते तरुण नाही ते त्याचा पूर्वाला म्हणजे प्रयोजन नाही. बरोबर आहे ना? मग कुत्र तिकडून आलो हा हा करी दुसऱ्या कुत्र्यावर आणि या कुत्र्याने शेपूट घातलं. कसं नाही भाऊ, मग शेपूट घालावं का नाही आपण? नाही, आपण मग ते बरोबर आहे ना भाऊ? हा? शापित आल्या दिजवर त्याशी सद्भावे करावे नमन तयाशी सद्भावे करावे नमन. मारू आल्या ब्राह्मण हो, मारू आल्या ब्राह्मण मस्तक आपण वळू पुढे वळवा. हो, पुढे वळवावे. म्हणजे लिहिता जमते की नाही लिहिता? मग आता महाराज ही विश्वामित्राला धोंडा घेऊन गोळीबाचा झाड आणि वशिष्ठाला अंतर्ज्ञानानं कळलं. लोभी होता आपण ब्रह्मज्ञानी होता. जसे वशिष्ठ याज्ञवल्क्य दोन्ही ब्रह्मज्ञानी. तो हे याज्ञवल्क्य काय साधा आहे, ब्रह्मज्ञानी आहे, आणि वशिष्ठ ब्रह्मज्ञानी आहे. पण लोभ होता, तुम्ही त्याच्यातच मोडतात. ज्ञानी होत. त्याला अंतर्ज्ञानाला कळलं, आपल्या दारात आज धोंडा घेऊन आपल्याला मारायला आज आपल्याला मारणार. मग अंगणात बाजा टाकलो नवरा बायको आपलं बाजू त्या बाजू अरुंधती वशिष्ठ चांदणं टिपूर पडलं वरी. अरुंधती म्हणू लागली नवऱ्याला सहज, मालक आज लई लख चांगला दिसायला, निर्मळ आभाळ आहे, चंद्र आकाशात परफेक्ट मस्त दिसायला, किती शांत वाटायला. ती सहज म्हणली. हे म्हणले वशिष्ठ महाराज, अरुंधती अरे विश्वामित्रासारख्या महात्म्यांची आपल्याला कृपा आहे. आणि म्हणून हे चालणं शीतळ पडले. तसे जगात तती महात्मे जन्माला आले आणि आपल्यासारख्या कृपा करतात, म्हणून आपल्याला आनंद आहे. असे महात्मे जगात असले पाहिजे. महाराज त्याच्या मनात वाटलं मी इतका दुश्मनकी करतो ह्याच्या संग, पण ह्याच्या पोटात आपल्याविषयी वाकडेपणा, हातातला धोंडा घालाला नरम पडलं. कोण? तुम्ही वाढला धोंडा. अरुंधती म्हणले काय पडले तुम्हाला? पडू दे म्हणले काय पडलं असं. उतरलीच महाराज काय? अरे अरे उतर काय? नमस्कार नमस्कार नमस्कार. वशिष्ठ उठले. नमस्कार बाबा बा, काय आयुष्यवाने बायको पैसे आताच नाव काढलं, त्यानं ऐकलं सगळं. आमच्या बायको पैसे सहज नाव निघालं आणि तुम्ही उपस्थित. आयुष्यवान आहे. मानवला बसा बसा महाराज बसा बसा. बसाय टाकलं, चहा पाणी हे ते आज रात्रीचे केलं. काय महाराज विश्वामित्रामध्ये चुकलं माझ्याकडून, तुमच्या संग वैरत्व केलं नाही, पण तुमच्या पोटात माझ्याविषयी निर्मळ झालं. इथून पुढे तुमच्या आमची दुश्मनकी संपली. वशिष्ठ महाराज म्हणजे मी तरी कुठे दुश्मनकी कशाला करू? नाही करीत मला तुमच्याची दुश्मन. तुमच्यासारख्या मातल्या दुश्मनकी करणं बरोबर तिथं मिटलेलं आहे बघा. आणि पुन्हा रामाला मागायला मिटल्यावर. आणि म्हणून वशिष्ठाला माहीत झालं हे तती आला न्यायला रामाला मागायला गरीब आपल्या राज्यात. दशरथाला सांगितलं दशरथा ध्यान हे ते टाळ मदंग घोळ मोठा महात्मा तपी आपल्या घराला यायला. आणि वशिष्ठ सगळा लावा जमा घेऊन गेले भाऊ त्याला आणायला. मग ते आता सत्कार केल्यावर आनंद वाटेल की नाही? विश्वामित्राला भूषण वाटलं, वाजवीत गाजवीत नेलं, सिंहासना बसविलं, दशरथाच्या पूजा केली, अर्घपाद्याची सगळी पूजा झाल्यावर दशरथाचे हात जोडून विनंती करू लागले, भगवान
दुसरी सृष्टी करण्याचं सामर्थ्य तुमच्यात आहे. ब्रह्मदेवाला मागं सारलो तुम्ही, इतकं तप तुमचं आहे. आणि असे महात्मे आमच्या घरला न बोलावता आले आज किन निमित्त सांगा. जे काही इच्छा असेल ते मी पूर्ण करतो. मागा काय पाहिजे ते. हो. आणि वशिष्ठांना सांगितलं होतं जे महाराज आला का काही म्हणत हो म्हण, तिथं जमणार नाही. तेव्हा मग दशरथ खुश झालता. मागा महाराज मागा. वशिष्ठ म्हणले वा दशरथा तुझं स्वागत पाहून मी खुश झालो. हा मला आनंद वाटतंय. वा तुझे कुलगुरू वशिष्ठ आहेत, ब्रह्मज्ञानी आहेत, त्यांना काय तुला कमी आहे. हो तरी पण एक आकांक्षा आहे, एक अपेक्षा आहे. कोणती अपेक्षा महाराज सांगा. हे सगळं राज्य देऊन टाकतो म्हणून आनंदाच्या भरात देत होता. मागितलं तर देत बी होता. काही पाहिजे नाही महाराज, मला राज्य पाहिजे नाही, काय पाहिजे नाही, काय पाहिजे नाही. मला पाहिजे फक्त राम आणि लक्ष्मण. मला यज्ञ करायचा जंगलामध्ये. ते यज्ञाला सिद्धीला जाऊ देण्यात मारीस भाऊ आणि ताटिका ते उतारा सरायला त्या राक्षसांना मारण्यासाठी मला सांभाळायला यज्ञ सांभाळायला राम आणि लक्ष्मण न्यायचे. त्या रामाला तुम्हाला दे या चक्र झालो म्हणला दशरथ राजाला असं चक्कर उलटून पडलं. त्या काळामध्ये त्याला ते बोलणं सण झालं. रामाचा वियोग व्हायलाय ते सण झालं नाही. आणि मग पाणी शिपडलं. वशिष्ठ महाराज होते, सावधान केलं. राजा उठला डोळ्याचे. राजा म्हणला महाराज डोळ्याला पाणी आलं, रडलं. मला म्हातारपणा झालीत, मला लेकरच नव्हते. त्याच्यात रामावर माझा जीव आहे. राम जर तुम्ही नेलात मी कसाच वाचत नाही. मला राम सोडून तुम्ही काही मागा, मला राम नेऊ नका. वाठल ते देतो नाही. स्वतः मी शिवेला येऊ का सांभाळा यज्ञ. राम कवलं लेकरू यज्ञ सांभाळा येईल, राक्षस त्याला मारते, माझ्या जीव जाईल. मला असं होऊ नका. राक्षस लोक कारण नाही. त्याचं रडणं पडणं पाहिल्यावर ही महाराज उठला होता. महाराज हाटी या हा जो विश्वामित्र हाटी ते म्हणतात त्याला. उठले तळेल कोण राजा शेण खायला आधी म्हणला का काय पाहिजे ते मागा. अरे हरिश्चंद्राच्या सेवी धर्मांगद रुक्मांगदाच्या वंशात जन्माला येऊन लाज लावली. तो देतो म्हणतो रामाला, आता नाही म्हणतो. काय मागायचं तर मागा म्हणला. आणि आता म्हणतो की राम राहू दे, राम तुझा तो या कशी, मला गरज नाही, चाललो मी. तार 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 महाराज ते महाराज गेले. 2 आवडकी वशिष्ठ म्हणले दशरथाला ए बाबा आता चीज लागली तू बरोबर आहे. आणि आता तू काळी काय टाकतो मग ऐक तू जरा ह्याच्यापाशी राम दे, रामाची जगात कीर्ती होईल. अरे धनुर्विद्ये ट्रेन करील. धनुर्विद्येचा मूर्तिमंत पुतळा आहे बुवा. धनुर्वेद आणि गायत्री मंत्र साक्षात त्याचा मूर्तिमंत पुतळा आहे. धनुर्वेद ज्याला उपवेद आहे, धनुर्वेद 4 वेदापैकी उपवेद आहे. ते उपवेदाचा जाणकार पक्का आहे. जगामध्ये तुझ्या रामाला काय नाना प्रकारचे अस्त्र शिकवील आणि जगात रामाला कीर्ती होऊन जायच्या रामाला. त्याच्यामुळे याचा पायावर खाल भेव नाही मरणाचं. हा राम हुशार आहे. आणि हे शिकविणारा भेटल्यावर का राम प्रेम होते. राक्षस ते एरी मारते. तू भेऊ नको, बोलो त्याला बोलो. वशिष्ठांना सांगितलं. मग दशरथाच्या पळू याला ठीक आहे. दुसऱ्या सेवकाच्या त्याला येत होतं घरी, येत नव्हतं. महाराज स्वतः गेला पळू. महाराज थांबा, महाराज थांबा, महाराज. आणि पुन्हा पायावर लोटांना घातलं. पायावर पडला आडवा. मग विश्वामित्राला दया आली. त्याला वापस आले. आणि पुन्हा राम लक्ष्मणाला आता हे तुमचे लेकर म्हणला नाही, तुम्ही घेऊन जातो. तुझ्या पोराचं कल्याण याला धनुर्वेद देऊन टाकतो. 2 लेकर रामा आता तू चल लक्ष्मणा. राम लक्ष्मण असे होते महाराज. काय गुरुची सेवा करा, रामानच करा. तुम्हाला जमणार नाही काही करत. लेच होता मला मर्जीबाज. राम म्हणजे मर्जीबाज होता. मर्जीचं उल्लंघन करणार असा शिष्य मिळाला कोणला. ते विश्वामित्र वशिष्ठ महाराज म्हणजे महाराज मी याला धनुर्वेद शिकवतो. ह्या पोराला हे दोन्ही पोरं चांगले धनुर्वेद विद्या ग्रहण करायला. पण ब्रह्मज्ञान सांगण्याचा अधिकार तुमचा आहे. तुम्ही कुलगुरू यांचे. यांना ब्रह्मज्ञान तुम्ही आणि ब्रह्मज्ञान सांगितल्याशिवाय जीवनाची कृतकृत्यता त्यावेळेला ते
वशिष्ठ म्हणले काय बळ सांगू का? घ्या म्हणता बोल तुटे, घ्या म्हणता ब्रह्मज्ञान मागं लागून नाही सांगावं लागत, त्यानं विचारावं लागल आणि मग सांगावं. आम्ही तर विचारसागराची पुस्तके घेऊन घरोघर हिंडतो. शिकतो ह्याच्या मागे उसाला पाणी द्यायचं, हनुमानाला विचार काय उपयोग आहे सांगा? उपयोग आहे का? ह्याला जायचे उसाला पाणी द्यायला, ह्याला जायचे अवतार, अमृतनाला जायचे कोळपे हाणायला, विनायक भावना कुठे जायचे विजापुराला, आणि हनुमान पुस्तक घेऊन हिंडायला. काय असं हाय का? काय उपयोग आहे का? काय माग लागावा. आणि खरी तहान लागली का ते कोण्या आटीत बसते पण मला शिकवा म्हणते, त्याला म्हणते खरी खायस. ताण लागली काय? ताणच नाही हो. ताण असल्यास का काय ताण काय कशाची तत्वात माणूस बसते. फक्त महाराज वशिष्ठांना सांगितलं मागं लागून ब्रह्मज्ञान नाही सांगत, त्याच्या मागं लागू का मी ब्रह्मज्ञान सांगायला? आणि त्याला काय ज्ञान होईल? माझ्या गावी पाणी पडलं तिथं, रामानं मला विचारावं आणि मी त्याला सांगावं असं नाही जमत महाराज. बरोबर आहे रामा. धरंजाय वशिष्ठाला ब्रह्मज्ञानाशिवाय कल्याण नाही जीवनाचं, माणूस मुक्त होत नसतं ब्रह्मज्ञानाशिवाय. असं वशिष्ठ विश्वामित्रांना सांगितलं. राम शरण गेले आणि रामानं प्रश्न विचारला हे कस्त्वम कोहम कथमिदं जातम ओय कर्ताश्च विद्यते उपादानं किमस्तिह विचार सोयमी पुरुषः. असा प्रश्न विचारला आणि असा प्रश्न विचारल्यावर उत्तर द्यायचं कळतंय. मग आता तू कोण, मी कोण, हे जग कसं झालं, याचा करता कोण, याचं उपादान कारण काय, सगळे उत्तर म्हणलं की ब्रह्मज्ञानाचं झाड तयार होते. काय होते आता झाड तयार? असं झाड तयार झालं विनायक भाऊ. आणि त्या ग्रंथाचं नाव योग वासिष्ठ. कोणतं? योग वासिष्ठ. हा, वशिष्ठ ऋषींनी केला ग्रंथ योग वासिष्ठ. त्याच्यामध्ये हे सगळं वर्णन आलेले महाराज. म्हणून रामाला सुद्धा ते सांगतात की रामा गुणातीत हो. तू कसा हो? गुणाच्या अतीत हो रामा. असं आमच्या वशिष्ठानं सांगितलं. रामानं ऐकलं आणि राम पहिलाच मुक्त येते. पण निमित्त त्याला लागतं ना काय? परब्रह्म श्री रघुनाथ तोही म्हणवी गुरु भक्त वशिष्ठाची सेवा करीत नित्य मुक्ती लागी. एकनाथी भागवतात ओवी मला वाटतं हा पूर्ण ब्रह्म श्री रघुनाथ वर्णन आहे किंवा पूर्ण ब्रह्म श्रीकृष्णनाथ तोही म्हणावी गुरु भक्त साधीपणीची सेवा करीत नित्य मुक्ती लागी. असं तिकडं अशा ओव्या आहे एकनाथी भागवतात आलेले आहेत. तर आपण पाहून घेऊ मग आपण कसं व्हायला पाहिजे नाही भाऊ? गुणाच्या अतीत व्हायला पाहिजे. सध्या आपल्याकडे कोणता गुण आहे? रजोगुण नाही, तम आहे. आपल्याकडे रजोगुण तितका आलेला नाही, सगळा तम आहे. तुम्ही संसार करता विधीनं का अविधीनं? तम आहे. तुमच्याकडे काय? तम आहे, रज नाही. विधीनं संसार कुठे आहे आपला? हा, सगळे विषय सेवन करणं आपले कसे येतं? अविधीचे येतं. त्याला विधिविधान काय नाही आपल्याला. आणि विधिविधान नाही ते विषय सेवन करायला ना, तर मग हे तमगुणाचा प्राबल्य. मग आपण तमगुणातून सुधरावं, सत्वगुणात जावं. आणि सत्वगुण सुद्धा मागे सारा, त्याला पुन्हा काही वेळेला मागे सारा. आणि पुढे जा पुन्हा निर्गुणात, म्हणजे गुणातीत व्हा. आणि गुणातीत झाले की गुणाचं बंधन निवृत्त. लक्षात आलं? हे दोन बंधन कळले. आता आपल्याला उद्या विचार करायचा आपल्याला देह संघात बंधन. कोणतं बंधन भाऊ? मग आता तुम्ही सांगताल ना मला उद्या हेके साहेब, हेके साहेब घालून टाका हवाला. बंधन किती हेके साहेब लक्षात ठेवा. कर्मबंधन, गुणबंधन, देह संघात बंधन, द्वैताचं बंधन आणि संसार बंधन. तर आपले दोन झालेत आता पुस्तक, कर्मबंधन आणि गुणबंधन. आता आपण उद्या विचार करणार आहोत देह संघात बंधनाचे.